चाणक्य ट्रॅव्हल्स, छत्रपती शिवाजी महाराज चौक दिग्रस, मुंबई पुणे नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजी महाराज नगर दैनंदिन सेवा। तर दिग्रस येथून दररोज सायंकाळी 5 वाजता नॉन एसी इंदोर करिता लक्झरी बस सेवा। तसेच दिग्रस येथून दररोज रात्री 8:45 एसी स्लीपर कोच हैदराबाद करिता सुरू। बुकिंग करिता संपर्क मयूर हरीश सांखला, मोबाईल क्रमांक 75 17 22 47 77, छत्रपती शिवाजी महाराज चौक दिग्रस। प्रवीण रवींद्रजी आरगडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक पत्रकार अफजल खान, अरबाज धारीवाला, गजानन गोटे सर, गजानन ठाकरे सर, स्वप्नील दुधे दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस देवनगरचा आपला दवाखाना राम भरोसे। डॉक्टरांची उपस्थिती केवळ तासभराची, तर सायंकाळी 7 वाजता दवाखाना होतो बंद। दिग्रस शिवसेना उपशहर प्रमुख संदीप रत्नपारकी यांची कारवाईची मागणी। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना दिग्रस शहरातील देवनगर भागात आहे, परंतु या दवाखान्यामध्ये डॉक्टरांची उपस्थिती केवळ तासभराची असते। दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत आपला दवाखाना सुरू असायला पाहिजे, परंतु सायंकाळी 7 वाजता दवाखाना बंद होतो। रुग्णांना या दवाखान्यामध्ये इंजेक्शन सलाईन कधीच दिल्या जात नाही, त्यामुळे वरिष्ठांनी याबाबतची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी दिग्रस शिवसेनेचे उपशहर प्रमुख संदीप रत्नपारकी यांनी केली। ऑन द स्पॉट पंचनामा केला असता आपला दवाखान्यामध्ये शिपाई व्यतिरिक्त कोणी हजर नव्हते, असे सुद्धा संदीप रत्नपारकी यांनी म्हटले आहे। राज्यातील गोरगरीब गरजू मोलमजुरी करणाऱ्या रुग्णांना उत्तम अशी आरोग्य सेवा मिळावी यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी एकनाथ शिंदे साहेबांनी योजना आणली होती, ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना। आणि याची वेळ देखील मजुराच्या हिशोबाने निर्धारित करण्यात आली होती की दुपारी 2 वाजतापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत, जेणेकरून सायंकाळी मजूर आल्यानंतर आपल्या आरोग्याची तपासणी करू शकेल। परंतु देवनगरची इतकी दळभद्री परिस्थिती आहे, येथे बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी टाईम यांचा 2 ते 10 असताना सायंकाळी 7 वाजता जे दवाखाना बंद करतात। येथे डॉक्टर देखील फक्त 1 तास उपलब्ध असतात, तेही कधी असतात कधी नसतात, अशी या ठिकाणची परिस्थिती आहे। आणि विशेष म्हणजे इथं गोळ्या औषधेसुद्धा उपलब्ध नसतात, बाहेरून लिहून दिले जाते। इंजेक्शन सलाईन देण्याची सुद्धा आपल्या दवाखान्यात तरतूद असताना या ठिकाणी आजपर्यंत कोणालाही इंजेक्शन सलाईन अशा गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या नाहीत आहे। त्यामुळे अशा परिस्थितीत असलेला दवाखाना हे देवनगर अत्यंत गरीब वस्ती असल्यामुळे या आरोग्य सेवेचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी प्रत्येक ठिकाणच्या आपला दवाखान्याची चौकशी व्हावी आणि या आरोग्य सेवेची उत्तम आरोग्य सेवा गरीब रुग्णांना मिळावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आता जवळपास 4 सव्वा 4 वाजले आहे। आता मी स्वतः या ठिकाणी येऊन पाहिले तर आतमध्ये कोणीही नाही, एक शिपाई आहे त्यांचा फक्त, बाकी कोणीही नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की मॅडम आत्ताच येऊन गेल्या। मॅडमची ड्युटी ही 10 वाजतापासून 2 वाजेपर्यंत असते, 2 वाजतापासून रात्री 10 पर्यंत असते, परंतु मॅडम 1 तासच उपलब्ध असतात, अशी नेहमी सर्व येथील जनतेची तक्रार आहे, रुग्णांची तक्रार आहे नेहमीची। त्यामुळे याची सखोल चौकशी करण्यात यावी। मी मागे आशिष पवार डॉक्टरांना बोललो, त्यांनी सांगितले की अशी यानंतर कोणतीही तक्रार येणार नाही, तुमच्या सर्व तक्रारीचे निराकरण केले जाईल। परंतु तक्रार देऊनही परिस्थिती जैसी ती आहे आणि जे आहे त्यांचं हे सर्व ते जसंच्या तसंच चालू आहे, त्यामुळे यावर कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे। आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।